मागच्या 2 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये कोंबड्यांवरती बर्ड फ्लू नावाचा रोग आला आहे अशा प्रकारच्या अनेक ठिकाणाहून माहिती प्रसारित केली जात आहे। बातम्या सुद्धा याच संबंधित व्हायरल केलेल्या आहेत आणि मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव शिवारामध्ये आहे, कारण याच ठिकाणी 4200हून अधिक कोंबड्यांना बाधा झालेला आहे आणि नेमकं त्याचं कारण काय असू शकते हे कुक्कुटपालन संचालक माझ्या सोबत असणार आहेत। नेमकी कशा पद्धतीची माहिती देणार आहेत हे आपण बघूया। काय झाले नेमकं कोंबड्यांना, आणि कालच पशुसंवर्धन अधिकारी सुद्धा याच ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत। आपण बघूया। हे ढाळेगाव शेत शिवारातील कुक्कुटपालन आहे आणि या कुक्कुटपालनाचे संचालक माझ्या सोबत असणार आहेत। त्यांच्याकडून मी सविस्तर माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघू शकता तुम्ही, हे सगळं तुम्हाला मी फिरवून दाखवू इच्छितो। अगोदर हे कुक्कुटपालन आहे आणि छोटे छोटे पिल्ले जे आहेत, कोंबडीचे पिल्ले, ते आता या ठिकाणी शिल्लक आहेत काही। सविस्तर मी माहिती घेणार आहे। सर, तुमच्या दोघांचेही स्वागत आहे अगोदर आवाज बहुजनांच्या न्यूजमध्ये। नमस्कार सर। बरोबर, तुमचा अगोदर परिचय पूर्ण सांगा मला। मी गुळवे अशोक निवृत्ती, मुक्कामपूर, ढाळेगाव तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून या ढाळेगाव येथे मी 15 वर्षापासून भगीरथी ॲग्रो या नावाखाली हा व्यवसाय आमचा चालू आहे। आजपर्यंतच्या बॅचमध्ये आम्ही 15 वर्षाच्या कधीही असं आम्हाला घडून आलेलं नाही, परंतु ह्या बॅचला मात्र आमचं आर्थिक प्रचंड नुकसान झालेलं आहे। आम्ही दिनांक 15 जानेवारी 1925 रोजी 4500 पक्षी आणले होते, बर्ड्स चिक्स आणले, परंतु 16 पासून याला मरणास किंवा मृत्युकीला सुरुवात झाली। आता नेमकं याचं कारण आम्हालाही समजू शकले नाही। आम्ही जेवढी दरवेळेस प्रत्येक पक्ष्यांना जी व्यवस्था करतो बोर्डिंगची, ती सर्व व्यवस्था आम्ही चांगल्या प्रकारे केली होती, तरी पण काय हे नैसर्गिक वातावरण म्हणावं का नैसर्गिक कोणता रोग म्हणावं हे आम्हाला कळू शकलं नाही। याच्यानंतर अंधोरीचे गायकवाड साहेब आले, त्यांनी येथील पक्षी सॅम्पल तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेमध्ये पाठवलेलं आहे। ते तिथून जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हाच आम्हाला कळून येईल की हा रोग झालेला आहे। परंतु या जरी समजा आता हा रोग झाला आणि या परिस्थितीमुळं आमचे व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे। आमचे प्रचंड आर्थिक हानी झालेली आहे। किमान 4200 पक्षी हे बर्ड्स चिक्स हे मृत्यू पावलेले आहेत। त्यामुळं आम्हाला भयानक आर्थिक चणचण जाणवत आहे आणि जेणेकरून आम्हाला यातून काहीतरी पुढील व्यवसायामध्ये प्रगती किंवा डेव्हलपमेंट करायचं ते आमचं सर्व ब्रेक बसलेलं आहे। तर आम्हाला शासन दरबारी एवढीच विनंती आहे सर की आम्हाला शासनाने जास्तीत जास्त आमचे नुकसान भरपाई पूर्ण करून द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सर। दुसरे सुद्धा व्यावसायिक आहेत, उद्योजक त्यांचेच। तुम्ही कोण आहेत? दोघे जण वडील आहेत। बरं बरं, 15 वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही असं सांगितलं वडिलांनी। यापूर्वी अशी कधी परिस्थिती ओढवली होती का? गेल्या 15 वर्षामध्ये आजपर्यंत मॉर्टिलिटी हार्डली 100च्या वर आजपर्यंत कधी गेली नाही। मग ही मॉर्टिलिटी अचानक मॉर्टिलिटी वाढल्यामुळं आम्हाला हे काही समजायला तयार नाही आणि त्याच्यानंतर स्टार्टिंग पहिल्या दिवशी जे 150 मर झाली, मी तत्काळ हैदराबादला जाऊन त्याचं औषध आणलं, परंतु त्याच्यात उपाय त्याच्यावर काही झाला नाही। मग ते हळूहळू वरच्यावर डे बाय डे मॉर्टिलिटी वाढतच गेली, मॉर्टिलिटी काही कमी झाली नाही आणि त्या अनुषंगाने शेवटला हे आपल्या हद्दीच्या बाहेरचं आहे ते जेव्हा समजलं आणि पुन्हा वर्तमानपत्रामध्ये आणि पेपरामध्ये माहिती कळाली की बर्ड फ्लूची साथ म्हणजे उदगीर तालुक्यामध्ये आलेली आहे, त्यानंतर मुंबईला पण आलेली आहे। या अनुषंगानं मग शेवट आम्हाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला संपर्क साधण्याशिवाय पर्याय उरला नाही। आम्ही त्यांना मग जाऊन भेटलो आणि योगायोगाने मग पुढचे कार्यक्रम चालू झाले। म्हणजे पशुसंवर्धन अधिकारी येऊन तुमच्या इथे जे कोंबड्या मरण पावल्या आहेत त्यांचं सॅम्पल पाठवण्यात आले अशी ही माहिती बरोबर सध्या सोशल मीडिया किंवा बातम्यांच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहे। बरोबर, म्हणजे काय झालंय सर, जेव्हा ते तपासणीला आले इथून सॅम्पल घेतले त्यांनी, काय त्याच्यावर म्हणजे प्रॉब्लेम झाला ते पाहण्यासाठी त्यांनी घेतले आणि ते पुणे जे प्रयोगशाळा आहे तिथं पाठवून दिले। तिथून आता ते रिपोर्ट येईल तेव्हा समजेल की काय नेमकं झालेलं आहे। परंतु सद्यस्थितीला जे काही मर झाले आणि जे काही आमचं नुकसान झाले हे अमाप झालेलं आहे सर।
जर असंच होत गेलं तर गेल्या करोनाच्या काळात पण असंच झालं की करोना हे बॉयलरमुळं होत आहे म्हणून सांगितलं, परंतु खरं तर बॉयलर हे प्रोटीनचं भांडार आहे आणि याच्यामुळं बरेच जे करोना पेशंट होते यांना त्यांची तब्येत सुधारण्यामध्ये सुद्धा मदत झाली. तर पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होत आहे. त्याच्यानंतर जे आता हे आमच्यासारखे पोल्ट्री फार्म आहेत आणि यांचं जे असं जर बर्ड फ्लू जर योगायोगाने येऊ नये जर आला तर ते लोकांवर परिणाम होईल म्हणून आम्ही जे काही आमच्यापाशी पक्षी होते त्याच्यानंतर जे अधिकारी होते अहमदपूरचे क्षीरसागर साहेब त्यांनी तुमचे जे काही पक्षी खराब आहेत आणि लुळे आहेत ते पुरून टाका म्हणून सांगितल्यानंतर आम्ही ते पुरून टाकले जे काही शासकीय नियमानुसार. तर पुरून टाकल्यानंतर पुढील जे काही आहे ते तपासणी पाहू सर. शासनाकडे तुम्ही मागणी करताय, यापूर्वी कधी असा प्रसंग ओढवल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मदत केलेलं तुम्हाला कधी आठवते का? सर शासनाकडून कसलीही मदत होत नाही, फक्त परेशानी मतं 100% होते. म्हणजे का की कोरोनाच्या काळात असंच झालं, पुन्हा शासनाने सांगितले की बॉयलरमुळे काही होत नाही म्हणून, पण पहिली सुरी तर आली की बॉयलरवरच. मग हे त्याच्यामध्ये पण आमची कंबर मोडणार, पुन्हा अशा काही घटना घडल्या याच्यामध्ये सुद्धा फक्त येणार. आता समजा की जे काही वैद्यकीय टीम आली इथं, पण वैयक्तिकरित्या या पक्षाला काय झालं याला काहीतरी औषध द्यावं असं त्यानं काहीही दिलं नाही. नेमकं मग याच्यावर ही पक्षी सराव कसे करतील? फक्त येणार बघून जाणार, फोटो काढून जाणार, झाला का विषय? त्याला काही द्यावं लागेल की नाही? आता औषध तुम्ही काय खाऊ घातलं, काय पिऊ घातलं एवढंच विचारणार, पण देणार काय? त्यांना काहीच देणार नाही. त्याच्यानं ते जे रोग झालेला त्याच्यावर काय निदान करायचं आहे किंवा जे काही पक्षाला टाकायचं आहे ते औषध त्यांनी द्यावी लागेल की नाही? असं काही देणार नाही. फक्त येणार, फोटो काढणार आणि जाणारा रिपोर्ट घेणार. तुमचे पक्षी आज किती मर झाले, मागं किती मर झाली होती, त्याच्यामध्ये आमची तर अशी मर झाल्या, त्या पक्षासंग आमचंही मरणं आहे सोबत. सध्याची स्थिती जी आहे पोल्ट्री व्यावसायिकांची त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. शासनाकडून मदत तर होत नाही, परंतु उलट त्यांच्यावरतीच अन्याय होत चाललेला आहे असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. खरं पाहिलं तर शासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. मोर भेटी देण्यासाठी आमचे लातूरहून सहाय्यक आयुक्त साहेब आले. आम्हाला म्हणायचं आहे की सहाय्यक आयुक्त असतील किंवा तालुक्याचे साहेब असतील, यांनी आल्यानंतर या ठिकाणी पिल्यांची परिस्थिती काय आहे, त्यांना काय झालं आहे, किंवा त्यांची जे काही पोस्टमॉर्टम करून त्यांना काय निदर्शनास येईल त्यासाठी त्यांनी प्राथमिक उपचार आम्हाला सांगायला पाहिजे होता. तशा प्रकारचं औषध उपचार करण्यासाठी सांगितलं असतं तर आम्हाला आणखी थोडं बरं झालं असतं, परंतु ही आम्हाला कसल्याच प्रकारची प्रक्रिया दिसून आलेली नाही. उलट त्यांनी पेपरबाजी करून असं सांगितलं की थंडीची लाट होती, लाईट गेली होती आणि त्याच्यामध्ये समजा पिले एकावर एक चढले आणि ती मेली. परंतु त्यासाठी काय करायला पाहिजे आम्हाला तशी उपाययोजना आम्ही तर आमची बोर्डिंगची व्यवस्था परिपूर्ण केलीच होती, परंतु त्यांनीही त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये उतरलेत, म्हणजे त्यांना सुद्धा बरेचसे बाबतीत ज्ञान असेल असं आमचं मत आहे. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे. एकूणच परिस्थिती जर पाहिली तर 4200 कोंबड्यांच्या पिल्यांचं सॅम्पल जे आहे पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र त्याचा काय अहवाल येईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरते. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.